काही व्यक्तींकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की हां, यांच्याशी आपली मैत्री होऊ शकते. आणि काही व्यक्तींकडे पाहिल्यानंतर मात्र मनामध्ये एक अशी प्रतिकर्षणाची, मागे खेचल्यासारखी भावना निर्माण होते की नको, ठीक आहे, ओळख झाली इतपत ठीक आहे, ह्याच्या पलीकडे नको. हे जे काही आहे हे कुणाला जाणवतंय? तर हे जाणवतंय ते या एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेसला जाणवतं आहे. आणि तेच एक प्रकारे आपल्याला संरक्षक कवचाचं काम करतं. म्हणजे काय नेमकं? तर पुढे आणखीन एका ठिकाणी श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे की ही जी चेतना आहे ती कशी असते? इट इज फुल ऑफ मोबिलिटी, अ फील्ड ऑफ व्हायब्रेशन ऑर पॅसेज ऑफ फोर्सेस. म्हणजे आपलं शरीर कसं सघन आहे, मूर्त रूप आहे त्याला, पण ही चेतना मात्र तशी मूर्त रूपातली नाही, ती दिसत नाही पण अनुभवाला येऊ शकते. कारण ती कशाने बनलेली आहे? स्पंदनांनी बनलेली आहे. हां, अ फील्ड ऑफ व्हायब्रेशन, स्पंदनं आहेत तिथे, आणि त्यामुळे ती तरल आहे, ती सूक्ष्म आहे. ठीक आहे, त्याचा अनुभव आपल्याला येतोय. हां, आता लक्षात घ्या, मी आत्ता जे म्हटलं की काही व्यक्तींकडे पाहिल्यानंतर हां, यांच्याशी आपली मैत्री होऊ शकते, असं जे फिलिंग येत आहे ते ह्या चेतनेतनं येत आहे. का? कारण माझी ही जी एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे त्यामध्ये मी म्हणून जे काही आहे त्याचं सगळं ते वलय बनलेलं आहे. म्हणजे समजा मी आशावादी असेल, मी सकारात्मक विचार करत असेन, हां, मी आनंदी राहत असेन, तर माझी एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस ही त्या प्रकारची तयार होते. आणि मग त्याच्याशी साधर्म्य राखणारी जर समोरची व्यक्ती असेल तर तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक सकारात्मक भाव तयार होतात. आणि तीच जर आपलं जे एन्व्हायरमेंटल कॉन्शियसनेस आहे त्याच्याशी विपरीत असेल, विरोधात जाणारी असेल, या तरंगाशी ते तरंग मॅचिंग होणारे नसतील, समान नसतील, तर मग त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये एक प्रतिकर्षणाची भावना की नको अशी भावना निर्माण होते. म्हणजेच बघा आता की ही जी संवेदना आहे ती संवेदना आपल्याला एक प्रकारे सूचना देणारी आहे की कोणाबरोबर आपलं जुळू शकतं, कोणाबरोबर आपलं जुळू शकत नाही. म्हणजे जीवन व्यवहार करताना आपल्याला या गोष्टींचा उपयोग निश्चित होऊ शकतो. बघा.